आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। पुढेला काही महत्त्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत, त्यातले काही महत्त्वाचे विषय चर्चा होण्याची शक्यता आहे। वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा एमटेक ह्या कॉलेज संदर्भात काही विचारण्याचा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते 30 एकर मिनिमम, त्याच्यावरती जो ते 50-60 एकर असतं जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे। नाहीतर आपल्या उत्पादकांची शेतकऱ्याची मुलं इथं शिकावीत, आपल्या लोकांची चांगली जर भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केलं, कारण तिने प्रायव्हेटायझेशन ह्या वर्षी ओपन केलेलं आहे। पूर्वी आज अखेर सरकारी दवाखान्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत असतं, ह्याच्या पहिल्यांदा ओपन केल्यामुळं हा विचार मी केलेला आहे। पण शासनाच्या 30 एकर जमिनीच्या आम्हाला दिलं तर आम्ही ह्या विषयात पुढे जाणार आहे। हा जवळजवळ 27 मीटिंग निर्णय झालेला आहे। हा विषय तुम्हाला उद्याच्या पहिल्यांदा आम्ही जनरल बॉडीला सांगायचं काम करू। दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाची आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिकमध्ये कठीण आहे आणि दूध लोकांचं 240 दिवस संस्था असली तर ते वर्गात समाज राहणार आहे। पूर्वीचे 50 लिटर दूध सरासरीची होती, ते दूध त्यांनी 240 दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटम दुरुस्ती केलेली आहे। तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला व्हीआरएस पूर्वी दिलेला आहे, तुम्ही आज त्या परत त्याला तुम्ही घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं 2 वर्षाच्या ह्याच्या इफिशियन्सीवर आमच्याकडे जो 20 वर्षाच्या त्यांना काम केलेलं आहे त्याच्यावर त्याचा कायमस्वरूपी निर्णय घेतला। आज ऐकतो ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आहे आणि कुठला 30 मुद्दे झाले जे मेन। हां, विषय असा आहे की त्या पहिला त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत, तर थोडेसे आज माझी मुलाखत बघितल्यानंतर मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात काही मराठी बोलतात, पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजते असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही। अतिशय क्वालिफाईड माणसं येत आहेत, त्यासाठी ते बोलून नसावे असं मला आज प्रश्न पडला। किंवा त्यांना कोणी प्रॉम्प्टर नाही आहे, म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात आणू शकत नाही ना आपण। आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगते, कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरच्या ह्याच्यावर अवर्गात सभासुती असं बोलले बघा। ॲक्च्युअली त्यांना 50 लिटर माहीत नाही आणि कुठल्याही दूध घालण्याच्या संस्थेला आम्ही अवर्ग सभासद करतो, ब वर्ग करू शकत नाही। ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो, तिने ब वर्ग सभासद बोलणे गेलं, त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही, त्यांची फर्स्ट टर्म आहे। पण ते कधीही ऐकून घ्या, लेट 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ती आलेलं मला बोललेलं कधी आठवत नाहीत। म्हणजे एका वेळा ते आल्या आणि कधी गेल्या कळत नाही, कारण त्यांच्याने एंट्री दरवाजा वेगळा आहे असल्या कारण मला आलेला कधी गेलेलं कळत नाहीत, कधी ते सह्या करून जातात सुद्धा। तर तिने सहभाग घ्यावा, त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतो आहे, सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत। तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरं सोडून दुसरा काही विचार असण्याची शक्यता आहे, ते आयडेंटिटी कधी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे। हां, त्यांच्या सभेला त्यांना बोलायला संधी मिळणार आहे का? मिळायचं अधिकारच नाही, संचालनाला बोला अधिकार नाही, तिथे बोर्डात मांडत असते, निवडून आलेत त्या। मी मागच्या नाही आपल्याला माहीत असेल मागच्या मिटिंगला मी पुरावा आहे की मी त्याला ठणकावून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डानं मांडा, ते त्यांनी मांडत नसल्या कारणानं त्याला तो अधिकार नाही। सभासद उद्या मिटिंग आहे, तू मालक आहे, तुम्ही काय करायला तुम्ही बोला ना बोर्डात, तुम्हाला निवडून दिले ना। हां, आता माझ्या माहितीपर्यंत ना की एक माणूस आणून दाखवा, आम्ही उद्या जनरल बॉडी थांबूया, एक माणूस म्हणजे त्या सोडून ना काही नाही हो। ऐकून या, 12 तारखेला आम्ही अहवाल दिले सुपरवायझर मिटिंग घेऊन, 13 तारखेला सगळे पोचलेले आहेत आणि 14 तारखेला नोटीस आली।